नमस्कार मित्रांनो, वन मिनिट वन पेजमध्ये आपले स्वागत आहे. सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यामध्ये आज आपण आखात, भूशीर आणि लघुनिवेशिका, अर्धवर्तुळाकार कोनाडे, समुद्रकडा आणि सागरी गुहा यांचा अभ्यास करणार आहोत. आखात व भूशीर यामध्ये आपण सागर किनाऱ्यावरील खडक हे कठीण आणि मृदू बनलेले असतात. यामुळे या खडकांची झीज होते. मृदू खडकांची जास्त झीज झाल्यामुळे पाणी आतमध्ये शिरते. यामध्ये पहा, या चित्रामध्ये पाणी समांतर न राहता आतमध्ये शिरले आहे. याला आपण आखात असे म्हणतो. आणि भूशीर हा भाग, यामध्ये पहा खडक समुद्राच्या आतमध्ये शिरलेले आहेत. याला आपण भूशीर असे म्हणतो. तसेच लघुनिवेशिका पाहणार आहोत. लघुनिवेशिका हाही खडकांचा जसे आडवे असतात तसेच उभे असतात. उभ्या खडकांमध्ये जर समजा खडकाच्या तळाला मृदू खडक असतील आणि तिथे समुद्राचे पाणी घुसून कपाऱ्यामध्ये घुसून भेगा पडतात आणि या भेगा मोठ्या होऊन छोटे छोटे असे म्हणजे अर्धवर्तुळाकार कडे बनवून त्यांना आपण लघुनिवेशिका असे म्हणतो. या लघुनिवेशिका ब्रिटनच्या दक्षिण किनाऱ्यावर आढळतात. समुद्रकडा यामध्ये पहा मित्रांनो, खडक हा इथून तिथून एकच प्रकारचा असतो आणि एकच प्रकारचा खडक असल्यामुळे तो इथून तिथून उभा असून याच्यावर समुद्राच्या लाटा आदळून त्या भिंतीसारखा खडक हा समुद्रापासून तयार होतो. याला आपण समुद्रकडा असे म्हणतो. हे समुद्रकडेचे चित्र आहे. त्यानंतर आपण समुद्राच्या गुहा पाहू. या गुहांमध्ये समुद्रावरील खडकांवर लाटांचा निरंतर आघात होऊन खडकाच्या पायथ्याची झीज जास्त होऊन प्रथम तेथे कपार तयार होते. या कपारीच्या भागात लाटांचे पाणी भोवऱ्यासारखे चक्राकार फिरून यामुळे कपारीचा भाग अधिक विशाल होऊन गुहांची निर्मिती होती. कालांतराने गुहांच्या वरील छप्परही नष्ट झाल्याने वरील छताचा खडक कोसळतो व गुहा नष्ट होते.